पुण्य परोपकार येत असतात. विशेष करून या ठिकाणी या रात्रीला महत्व आहे. कोणत्या रात्रीला राजू महाराज म्हणतोय? यामध्ये नवरात्रीला महत्व आहे. विशेष पुण्य परोपकार शिवरात्रीला म्हणत असतात, पण शिवरात्रीचा एकच दिवसाची रात्र असते, ही मात्र देवीची नवरात्र असते. रात्रीचे 3 प्रकार पडतात. एक शिवरात्र, एक नवरात्र आणि एक मतदानाची रात्र राहते महाराज. अशा रात्र काही माणसाला जागा करण्याच्या व या ठिकाणी प्रोत्साहन देण्याच्या रात्र असतात. त्यापैकी या 2 रात्र महत्वाच्या आहेत. कोणत्या? नवरात्र आणि शिवरात्र. शिवरात्रीच्या ठिकाणी या ठिकाणी 24 तासाचा कार्यक्रम असतो, पण हा 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचे 24 तास धरून या ठिकाणी कार्यक्रम असतो. ही नवरात्र काय करायची? माता भगिनी पुरुष मंडळी ज्याच्या त्याच्या पद्धतीने देवीची उपासना करण्याकरता उपवास धरत असतात. काही पायातलं भाग या ठिकाणी ठेवून चप्पल बूट टाकून या ठिकाणी पायवानी चालत असतात. काही माणसं 2-3 या देवीची पूजा अर्चा करून गादीवर न झोपणे, पलंगावर न झोपणे, मातीवर आपल्या जमिनीवर झोपणे, हा प्रोग्राम सातत्याने या ठिकाणी या नवरात्रीच्या विशेष कालामध्ये देवीची उपासना म्हणून करीत असतात. आणि याचं जास्तीत जास्त पुण्य महिला भगिनीला लागत असतं. देवीची उपासना करत असताना प्रथम घटाची स्थापना आहे. घट करत असताना जो घट आहे ते घट मांडत असताना त्याच्यावर नारळ ठेवायचं आणि नारळ ठेवून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याच्या भोवताल धान्य टाकायचं आणि धान्य टाकून त्याची उगवशक्ती चांगल्या पद्धतीची करायची. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्या ठिकाणी दिवा लावायचा. असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या नवरात्रामध्ये चालत असतात. आता नवरात्रामध्येच काय चालतात याचं कारण असं आहे, मला भजन करावे. नवरात्रामध्ये कार्यक्रम चालण्याचं कारण ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येत असते त्या त्या वेळेला भगवंताचे, देवाचे आणि देवीचे अवतार होत असतात. आणि धर्मरक्षणाकरता साधू संत भगवंत देवदेवता अवतार घेऊन धर्माचं झालेलं उच्छेदन, धर्माचं पालन करण्याच्या निमित्तानं हे अवतार येत असतात. म्हणून मुद्दाम धर्मावर आभार निवडला. धर्मरक्षणाकरता देवीने अवतार घेतला. तो म्हणजे कैसा? त्या कृतयुगामध्ये एक महिषासूर नावाचा दैत्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेव प्रसन्न झाला. कोणतीही गोष्ट करत असताना ऑटोमॅटिक कोणालाच मिळत नाही अजिबात. म्हणून या ठिकाणी त्याची 12 खडीच आपल्याला दिली. 136 बाराखडे म्हणतात की नाही. पहिली क नावाची 12 खडे. क नावाच्या 12 खडीचं महत्व आहे कष्ट करा, कर्म करा आणि पैसा कमवा. कर्म केल्याशिवाय कोणताही माणूस मोठा होत नाही आणि बिगर कर्म करणारा माणूस भगवंताला सुद्धा आवडत नाही. म्हणून पहिली गोष्ट जीवनामध्ये क नावाच्या 12 खडीनं कर्म शिकवलं, कष्ट करायचे शिकवले आणि कष्ट करून या ठिकाणी खावं म्हणून दुसरी 12 खडी खा. पण कशाला खा? कर्म करून खा. कोणाचं लुबाडून, उंढ्या मोडून, अवधी शावकारी करून, कोणाला गंडून, कोणाला फसवून, कोणाचे कोरे मोड घेऊन खाऊ नका. आणि जरी तसं खाल्लं तरी ते पचणार नाही. म्हणून या ठिकाणी दुसरी 12 खडी ग. आता तिसरी 12 खडी ग या शब्दाचा अर्थ खा तुम्ही, पण गाऊन खा. महाराज तुम्ही रोजच्या लोकांच्या पंक्ती होईल महाराज खा, मात्र गायन करू का, फुकट खाऊ नका. पण काही माणसाला खायची सवय लागली राजू महाराज. ते गावाचंही खातात, देवाचंही खातात आणि भावाचंही खातात. इथले सोडून काय नाही तर इथलंही खातं उठायचं आणि बस स्टँडला घरून उठायचं.